तुम्हाला माहिती आहे पूर्वी 2-2, 3-3 महिने लग्न का चालायचे माहिती आहे तुम्हाला? कारण एका दिवसामध्ये जर सकाळी पाहुणे पाहून गेले आणि दुपारी सांगितलं लावून टाका काही बिघडत नाही, तर त्याचा काय मेळ असतो का हो? निम्मे जेवलेले असतात, म्हणजे एकच जी भरून येते. बाकीचे सगळे पाहुणे नाराज झालेले असतात. मग त्या बापाने सांगायचं, वर बापाने सांगायचं चला ठीक आहे एकाचं झालं असं, आता दुसऱ्याच्या लग्नात बघू. हां, तुमच्या लक्षात येते ना? एकाच्या लग्नामध्ये थोडीशी गडबड झाली, गेलो तसंच लग्न करून आणलं, माल टाकली. पूर्वी गेटकिन म्हणायचं त्याला, हे की नाही? एकाचं लग्न झालं असंच, पण चला दुसऱ्याच्या लग्नाला आपण हे करू. तसं सप्ताहाचं नियोजन आहे. सप्ताहाचं नियोजन आहे. पहिल्या दिवशी ठीक आहे थोडंसं इकडं तिकडं झालं तर दुसऱ्या दिवशी आपण करून घेऊ. आणि जर राहिलं दुसऱ्या दिवसामध्ये काही तर मग आपण तिसऱ्या दिवशी तरी करू. जर तिसऱ्या दिवशी नाहीच नियोजन झालं तर जागराचं कीर्तन आहे त्याला सुद्धा आपण करण्याचे प्रयत्न करू. जर जागराच्या कीर्तनापर्यंत जरी चेहरे नाही व्यवस्थित झाले, म्हणजे इतके सगळे जागर करून जरी चेहऱ्यावर साईड इफेक्ट नसेलच, कमीत कमी काल्याच्या कीर्तनापर्यंत का होईना, एवढं कीर्तन ऐकल्यानंतर हा नरदेह जाणार आहे याचा भरोसा नाहीये, संसार दुःख स्वरूप आहे, नामचिंतनामध्ये सार आहे, हे सगळं ऐकून कमीत कमी काल्याच्या कीर्तनापर्यंत का होईना चेहऱ्यावर चैतन्य आलं पाहिजे. आणि नाहीच जर काल्याच्या कीर्तनाला आलं तर मेल्यानंतर का होईना. कोरोनामध्ये आमचे एक महाराज गेले. मला थोडंसं असंच बोलायची सवय, आणि तुम्हालाही माझी सवय लागली. आता यूट्यूबला ऐकतच तुम्ही मला. हसमुख होते ते नेहमी, बरं का दादा, हसमुख होते नेहमी, हसायचे. अरे एखाद्याच्या मौतीला जरी गेले ना तर लोक त्यांच्याकडे बघायचे, हा बाबा इथं नाही हसायला पाहिजे म्हणजे झालं. हां, तर तिथं ते तोंड बांधून बसायचे की न जाणू जर हसायला आलं तर लोक नावं ठेवतील ना, अशा दुःखित ठिकाणी जर आपण हसलो तर. पण त्याचा परिणाम असा झाला, कोविड सेंटरमध्ये भोसरीमध्ये जेव्हा ते गेले तर त्यांना डिस्चार्ज करण्यासाठी, त्यांना आणण्यासाठी अगदी नातेवाईक जवळचे म्हणून मी अगदी बहिणीच्या नात्याने सही केली होती. आई वडील तर त्यांचे अगदी, आई बेशुद्ध होती, मी स्वतः सही केली होती. कोविड सेंटरमध्ये कुणीच जायला तयार नव्हतं तेव्हा मी तिथं गेले. आत्ताही माझ्याकडे फोटो आहे. मी परिणाम पाहिला त्यांच्या एका गोष्टीचा. शाश्वती म्हणून सांगेल तुम्हाला, घडलेल्या घटना सांगणार नाही, कल्पना सांगणार नाही, इतिहास सांगणार नाही मी तुम्हाला. आजही त्यांचा फोटो माझ्या मोबाईलमध्ये आहे. जे आयुष्यभर हसत होते बरं का प्रकाश दादा, जे आयुष्यभर हसत होते. जेव्हा कोविड सेंटरमध्ये अगदी ती कॅरी बॅग असायची बघा, सगळं झाकलेलं असायचं आणि चेहराच उघडा असायचा, बरोबर आहे ना? जसं हेल्मेटमध्ये काच असतो आणि फक्त डोळे आणि तोंड दिसतं, बरोबर आहे की नाही? तुम्हाला माझी भाषा कळते ना? मग ठीक आहे, कीर्तन करायला काही हरकत नाही. त्या कॅरी बॅगमधून मी त्यांचा चेहरा पाहिला तर मला तो चेहरा गेल्यानंतर सुद्धा हसताना दिसला, हसताना दिसलाय. तुमच्या लक्षात आलं असेल तर ठीक आहे. माणसाने चेहरे नीट ठेवले पाहिजे. अंतरीचे भावे स्वभावे बाहेरी, गोड असं निवेदन या ठिकाणी आहे. पहिल्या दिवशी थोडंसं ठीक आहे, आता दुसरा दिवस आहे. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. मी सांगत असते, अहो भाग्याने परमार्थ घडतो, अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठा होय. अनेक जन्माचं पुण्य उदयाला येतं तेव्हा परमार्थ घडतो. अनेक जन्माचं पुण्य उदयाला येतं तेव्हा भगवंताचं नामचिंतन मुखाला येतं. आणि तुम्ही भाग्यवान आहात. या हरिकीर्तनामध्ये, या धर्म मंडपामध्ये तुम्ही आलात. एका गोष्टीचं मला कौतुक वाटलं बरं का, इथं आल्यानंतर. महाराष्ट्रभर कार्यक्रमाला आम्ही फिरत असतो. एका गोष्टीची म्हणजे काल्पनिक गोष्ट आहे ती, पण तुमच्या इथं आल्यानंतर ती मला जरा म्हणजे खऱ्यामध्ये उतरल्यासारखी वाटते. आम्हाला शाळेमध्ये शिकवलं जायचं, काही मुंग्या असतात ना, मुंग्या 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 असतात ना. वा, माहिती आहे तुम्हाला मुंग्या सुद्धा मुंग्या असतात ना. जर तुमच्या चावणाऱ्याच मुंग्या लक्षात असेल तर थोड्याशा त्या बाजूला साईडला ठेवा, दुसऱ्या लक्षात येऊ द्या. मुंग्या असतात ना, मुंग्या, मुंग्या अगदी लाईनीमध्ये चालत असतात. जमिनीवरती जरी चालायला लागल्या तर लाईनीतच चालतात. भिंतीवरती जरी तुम्हाला सर दिसली तर अगदी लाईनीमध्ये चालत असतात. कुणाची रांग? मुंग्यांची. मुंगळ्यांची पाहिली का? मुलीसारखी आहे मी तुमच्या, लागली पाहिजे ना कुठेतरी. एवढा मोठा खर्च होतोय,
हं? जर आपल्यामध्ये बदलच होत नसेल तर कशाला हे सगळं जागरण, कशाला जागरण? उद्यापासून महिला मंडळ एका बाजूने अगदी जवळजवळ बसतील आणि एका बाजूने पुरुष मंडळी बसतील. उद्यापासून हे नियोजन मला अपेक्षित आहे तुमच्याकडून. घरचा कार्यक्रम आहे म्हणून बोलून गेले मी. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. कीर्तन म्हटलं की एकल्याचा नवता खेळ, म्हणून मेळ मिळविला जमविला. कीर्तनामध्ये, भजनामध्ये, संप्रदायामध्ये, धर्मामध्ये आपला मेळ असावा लागतो बरं का. आमचा मेळ असेल तर तुमचा सुद्धा व्यवस्थित मेळ लागतो, नाही तर तुम्हाला यावमेळ होतो. गोड असं वातावरण आहे. ज्यांची खऱ्या अर्थाने गोड अशी या ठिकाणी चाल झाली. हरिभक्तपरायण गान कोकिळा नंदनी नाव आहे, पण गायनामध्ये राजनंदनी आहे बरं का. ज्यांचा स्वर ऐकल्यानंतर ऐकावंसं वाटतं, कारण भगवंत सरस्वती एखाद्याच्या जिभेवरती देतो बरं का. अरे संपत्ती मिळेलही तुम्हाला, पण जिभेवरती सरस्वती भाग्यवंताला मिळत असते. कारण झाड जाणीजे फुले, माणूस जाणीजे बोले. बोलल्यानंतरच कळतं याची सोन्याची दुकाने की कोळशाची. गोड असा आवाज आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रभर ज्यांनी आपल्या आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं, आमच्या नंदिनीताई सांगळे, मनापासून धन्यवाद देते. तशी माझी मानसकन्या आहे या ठिकाणी. हरिभक्तपरायण पूजाताई महाराज, त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देते. गोड आवाज आहे पूजाताईंचा सुद्धा. आणि अगदी वय किती छोटं आहे ना. वय म्हणजे हसण्यात तुम्हाला जरी लग्नासारखं वाटत असेल तर यांच्याच वयाच्या मुली आज व्हॉट्सअपवरती रात्रंदिवस पाहायला आपण पाहतो नाही. पाहतो. बापाने जरी आतून आवाज दिला, काय चाललंय तुझं, 12 वाजले ना, मोबाईल चालू आहे. ती म्हणते बाबा कॉलेजचा अभ्यास चालू आहे. परमार्थासाठी जीवन द्यावं लागतं महाराज. माणूस देऊन देऊन एखाद्याला काय देईल? एखादा श्रीमंत असेल तर पैसा देईल, एखादा त्याहीपेक्षा श्रीमंत असेल तर सप्ताहाची वर्गणी देईल, त्याहीपेक्षा एखादा श्रीमंत असेल तर पूर्ण सप्ताहाची वर्गणी देईल. पण वारकरी संप्रदायासाठी यांनी जीवन दिलंय महाराज. जीवन देत असतात, तारुण्य देत असतात. पुनश्च एकदा धन्यवाद देईल. आमच्या मंगलताई या ठिकाणी आहे. फार ताईंचा गोड आवाज आहे, त्यापेक्षाही त्यांचा स्वभाव फार नम्र आहे. मी माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून एक वाक्य नेहमी सांगत असते आणि ते वाक्य ज्याला लागू पडतं त्याच्याबद्दल मी बोलत असते. ज्या माणसाला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल, ज्या माणसाला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल त्या माणसाने नम्र असावं, नम्री नसावं. आता आमच्या पुरी अगोदरच यशोदाताईंनी मला सांगितलं, या सगळ्या माझ्या मुली आहेत बरं का, माझ्या मानलेल्या मुली. तुम्ही म्हणसाल फार डिफरन्स आहे मंगलताई सोडून, त्या माझ्या मोठ्या बहीण आहेत. हां ते आज पहिल्यांदाच दाजी म्हटली, तसे यांना सगळे मामा म्हणतात. आमच्या यशोदाताई, तुम्ही पहा, पखवाज वाजवणं ही खऱ्या अर्थाने मृदांगी कला आहे. पण एखाद्या स्त्रीमध्ये सुद्धा पुरुषार्थ दडलेला असतो. पहा तुम्ही, एखादी स्त्रीमध्ये सुद्धा पुरुषार्थ दडलेला असतो. मग ते बोलण्यात येऊ द्या बाहेर, ते गाण्यात बाहेर येऊ द्या, तो वाजवण्यात बाहेर येऊ द्या. मग स्त्री नुसती स्त्रीच असत नाही, स्त्रीमध्ये पुरुषार्थ दडलेला असतो. आणि एखाद्या पुरुषामध्ये सुद्धा ती पूर्ण वाक्य ऐकूनच घेत नाही, शेवटचंच ऐकते. म्हणजे एखाद्या स्त्रीमध्ये पुरुषार्थ दडलेला असतो. ती स्त्री राज्याचा कारभार सुद्धा चालवते, देशाचा कारभार सुद्धा हातामध्ये घेते. माननीय प्रतिभाताई पाटील, पुरुषार्थ दडलेला आहे. आणि काही पुरुष असतात थोडेसे गट्स, टिंब असतात. या ठिकाणी जसं झाशीच्या राणीने आपलं लेकरू पाठीशी बांधलं आणि युद्ध खेळलं, तसं आपलं लेकरू म्हणजे एवढ्या थंडीमध्ये, एवढ्या अशा परिस्थितीमध्ये आपल्या लेकराला घेऊन फिरणं एवढी सोपी गोष्ट नाही हो. अनुभवते मी सुद्धा. 7 वर्षाचा मुलगा आहे, एक दिवस जरी सोबत आणायचं म्हटलं तर मला टेन्शन येतं. एवढं छोटंसं लेकरू आहे, अगदी स्टेजवरती सोपं वाटतं तुम्हा सगळ्यांना, पण मला तर फार नवल वाटतं या गोष्टीचं, फार नवल वाटतं. आपलं लेकरू घेऊन या ठिकाणी पखवाज वाजवणं आणि महाराष्ट्रभर आपली कला त्या ठिकाणी सादर करणं ही फार कठीण गोष्ट आहे. आपल्यातला मृदांगीपणा दाखवणं ही फार कठीण गोष्ट आहे. पुनश्च एकदा यशोदाताईसाठी मनापासून धन्यवाद. टाळ्या वाजवा.
थंडीचे दिवस आहे, टाळ्या वाजवत जा, हात फार जड झाले तुमचे. मला अपेक्षित होतं चालीमध्ये सुद्धा तुम्ही टाळ्या वाजवाव्यात. हां, रसिक कान पाहिजे, आपले कान सुद्धा रसिक पाहिजे. आपण रसिक नसलो तरी चालेल, आपण रसिक नसलो तरी चालेल, आपले कान रसिक पाहिजे. एखाद्याला बघा तुम्ही गायला येत नाही, गाणं येत नाही, पण त्याला गाणं आवडतं. एखाद्याला वाजवता येत नाही, पण त्याला वाजवणं आवडतं. एखाद्याला फारसं बोलता येत नाही, पण एखादं बोलल्यानंतर तो ऐकत राहतो. कुठंतरी कान रसिक आहेत. मनापासून धन्यवाद देते. आमच्या या ठिकाणी अश्विनी ताई आहेत, आणि मी माझं कीर्तन होईपर्यंत विनंती करेल, ते बॉक्स बंद झाला तरी चालेल, पण चेहरा मात्र टकाटक ठेव जरा. कॅमेरा शूटिंग चालू आहे, आपले काही भांडणं नाहीत. हां, आणि उद्यापासून तुम्हाला कोण बोलणार नाही या विषयावर, आजचीच बाई बोलणार आहे. अगदी हक्काने सांगेल, फार दुरून कीर्तनकार येत असतात, आणि तुम्ही खांदेकरी आहात बरं का. मधीच मडं टाकून दिलं तर कसं. आणि या लोकांना सुद्धा आपण जेव्हा सप्ताहाला हे लोक आपल्याला आमंत्रण देतात, तर फार अपेक्षाने देतात आमंत्रण. ज्यावेळेस आपण सांगत असतो, मला स्टेजवर सांगायला लाज वाटणार नाही, माझ्याकडून 700 मुली शिकून गेल्यात, आता सुंदर पखवाज वाजवतायत, सुंदर कीर्तन करतायत. आता 100-150 मुली संस्थेमध्ये. माझ्यासाठी ही नाविन्याची गोष्ट नाही. सप्ताहसुद्धा, महिला सप्ताह अनेक सप्ताह मी करत असते, माझ्या नियोजनाखाली हे सप्ताह होत असतात. सांगू तुम्हाला, हे जे लोक जेव्हा एकत्र वर्गणी करतात, हे कटू सत्य आहे. ऐकायला जरी कडू लागत असेल तर बोलून जाईल मी या ठिकाणी. हे लोक जेव्हा सप्ताह करत असतात, पै ना पै एकत्र करत असतात, अगदी कष्टाचे पैसे एकत्र करत असतात, आणि ज्यावेळेस आपल्याला फोनवरती आमंत्रण देतात, तर फार अपेक्षा असतात त्यांच्याकडून सुद्धा, फार अपेक्षा असतात आपल्याकडून. आपण 7 दिवसानंतर आपले आपणच आहेत, इथून 2 तासानंतर सुद्धा आपण आपलेच आहे, पण 2 तास आपण त्यांच्यासाठी अगदी मनापासून वेळ दिला पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी मी सांगून जाईल, तुम्हाला उपदेश करावा एवढी मी मोठी नाही, जर चुकलं असेल तर माफ करा. या ठिकाणी हरिभक्तपरायण रुपाली ताई या ठिकाणी आहे. साताऱ्याच्या कार्यक्रमामध्ये खूप असं गोड गायन केलं बरं का आमच्या रुपाली ताईने. आणि सातारा शेटपळ जवळच आहे ना. आता शेटपळ म्हटलं की यांच्या लक्षात येणार नाही ना, जिल्हा सांगावं लागेल ना. तुम्ही जर वाड्या वस्त्यात सांगायला लागल्या तर त्या परत मला लिहून मागतील की ताई गाव कोणतं होतं. गोड आवाज आहे, पुनश्च एकदा धन्यवाद देते. थोडंसं विनोदी कीर्तन असतं माझं म्हणून अगोदरच हसतात, काही हरकत नाही. या ठिकाणी दोन्ही चोपदार आहेत, या महाराष्ट्राच्या रणरागिणी आहेत, आणि आज काष्टा साडी नेसून आहेत म्हणून तर जास्तच भारी आहे. महिलांनी शृंगार करावा, महिलांनी काष्टा साडी सुद्धा घालावी. काही लोक टीका करत असतील त्या गोष्टीवर, पण महिलांनी शृंगार करणं हा महिलांचा अलंकार आहे. तुम्ही सांगा, बसलेले ज्ञानी आहात तुम्ही, महिलांनी जर काष्टा साडी घालायची नाही, महिलांनी जर शृंगार करायचा नाही, मग महिलांनी जर हे सगळं मेकअप वगैरे करायचं नाही, मग म्हणजे कुणी घालायची ना मग साडी. या ठिकाणी दोन्ही चोपदार आहेत, मनापासून धन्यवाद देते. तुमच्या इथं आम्ही प्रथम आहोत. माझे पतीसुद्धा या ठिकाणी हार्मोनियमची साथ करतात, त्यांनाही धन्यवाद देते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिलांचा अखंड हरिनाम सप्ताह मडीमध्ये होतोय, श्रीक्षेत्र मडी. अनेक वेळा आमचं सर्वांचं या ठिकाणी येणंही होतं. खऱ्या अर्थाने मोठ्या महान विभूतीच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे, आणि या कार्यक्रमाचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण प्रकाश महाराज क्षीरसागर, ज्यांचं आळंदीमध्ये राहणं झालं, बाबांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते. आणि कौतुक या गोष्टीचं मला वाटतंय की एका महाराजांनी महाराज लोकांचा सप्ताह ठेवावा. सामान्य माणसं ठेवतील यात आम्हाला नवल वाटत नाही, एखादा पुढारी आमचं कीर्तन ठेवेल त्याच्यातही नवल वाटत नाही, एखादा श्रीमंत माणूस आमचं कीर्तन ठेवेल याच्यातही आम्हाला नवल वाटत नाही, पण ज्यांचं स्वतः जीवन वारकरी संप्रदायाला समर्पित आहे आणि त्यांनी या महिला सप्ताहाचं नियोजन करावं, ही फार मोठी गोष्ट आहे. 1-2 ग्रंथ जर जास्त वाचले तर तो म्हणतो महिला चालत नाही बरं का. एखादी जास्तच ओवी जर पाठ असेल तर महिला चालत नाही. महिलांनी कीर्तन करू नये असे अनेक टीका करणारे माणसं आपल्याला पाहायला मिळतात, पण तुमच्यासारखे सज्जन माणसं आमच्या पाठीशी आहेत, म्हणून खऱ्या अर्थाने महिलांना सुद्धा या समाजामध्ये वेगळं स्थान या ठिकाणी आहे. या कार्यक्रमाचे संयोजक श्री बाळासाहेब मरकड, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते. समस्त ग्रामस्थ मंडळी, परिसरातून आलेली सर्व मंडळी, कीर्तनकाराचा प्राण, गायकाचा प्राण, वादकाचा प्राण जी असते ती माईक सिस्टीम असते. माईक सिस्टीमवाल्या दादांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते. या ठिकाणी ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे, काय नाव आहे,
यूट्यूब माऊली इमेज 16 या चॅनलला सुद्धा मनापासून धन्यवाद देते. तुम्हाला विनंती करते चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, अगदी घंटीचं बटन तेवढं दाबायला विसरू नका, म्हणजे झालं. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकाराम महाराजांचा आहे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये संतांचं वर्णन करतात. जगद्गुरु तुकोबरायचे शब्द आपल्या हृदयापर्यंत पोहोचतात. संत चरण रज लागता सहज, संत चरण. अभंगातले संत जर आपल्या लक्षात आले की चरणही आपल्या लक्षात येऊन जाईल. संत चरण रज लागता, वासनेचे बीज जळून जाय. लागता या शब्दावर अंडरलाईन करा. संत चरण रज लागता, वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रज लागता, मग राम नामे उपजे आवडी. सुख घडोघडी वाढू लागे. संत चरण रज लागता, कंठी प्रेम दाटे. नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप. संत चरण रज लागता, तुका म्हणे साधन. सुलभ गोमटे परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. पूर्वार्ध जर तुमच्या लक्षात आला असेल की संतांच्या रजगणाने स्पर्शाने सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये सहज होत असतात, तर शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. संतांचा स्पर्श जर सहज होत असेल तर परी हा शब्द का वापरतात शेवटच्या चरणामध्ये? खऱ्या अर्थाने या अभंगामध्ये मोठा प्रश्न येतो. परी परंतु हे शब्द निर्माण झाले शब्दकोशामध्ये की अडथळा निर्माण होतो. एखाद्या नको त्या ठिकाणी जर आपण पण लावला ना तर नक्कीच अडचण येते बरं का. आजची सप्ताहाची पंगत इतकी चांगली होती, इतकी चांगली होती. एवढा पोटभर जेवलो की मी जेवल्यानंतर मला उठवायला 2-2 माणसं होती. एक जणाला सांगू लागला, ज्याने 10-5 भाकरीचा मुर्दा पाडला, खाल्ल्यानंतर सांगू लागला, एवढी चांगली पंगत होती, एवढी, अरे उठता येत नव्हतं ना मला, 2 माणसांनी उठून मला उभं केलं. सगळं चांगलं होतं बरं का आजच्या पंक्तीमध्ये. पण समोरच्याने विचारलं, पण म्हणजे काही नाही. म्हटले सगळं चांगलं होतं पण भाजीमध्ये थोडंसं मीठ कमी होतं ना, वरून घेतलं. म्हटलं सगळं चांगलं आहे पण लागला अडथळा आलाच. एका मुलाचा बाप मुलगी बघायला गेला, गावभर सांगू लागला मुलगी 1 नंबर आहे, दिसायला अतिशय सुंदर आहे, आमच्या घरामध्ये अशी मुलगी नाही. एवढी एज्युकेटेड आहे, शिकलेली आहे की आमच्या गावामध्ये तशी मुलगी नाही. मुलीचा बाप तर एवढा श्रीमंत आहे की आपल्या तालुक्यामध्ये असा माणूस नाही. ज्याला हा सांगत होता मुलगी सुंदर आहे, श्रीमंत आहे, ज्याला हा सांगत होता त्या माणसाने विचारलं, का हो एवढं जर सगळं चांगलं असेल तर जमलं का तुमच्या मुलाचं लग्न? लक्ष द्या माझ्याकडे. मी घरी का ठेवलं असेल बरं? वाह, कुठं होतो आपण? हां, तिथं जरी राहिले तरी ठीक आहे, काही हरकत नाही. पुढं मी बोलते. मुलगी जर एवढी सुंदर आहे, एज्युकेटेड आहे, मुलीचा बाप जर एवढा श्रीमंत आहे, ज्याला हा सांगत होता त्याने प्रश्न विचारला, अरे बाबा एवढं सगळं जर चांगलं असेल तर जमलं का तुझ्या मुलाचं लग्न? आणि किती तारीख काढली लग्नाची? का लग्न करूनच आलाय? मुलाचा बाप म्हणला, मुलगी चांगली आहे बरं का, दिसायला शिकलेली सुद्धा आहे, त्या मुलीचा बाप सुद्धा श्रीमंत आहे, पण म्हटले पण काय? म्हणे काही नाही, त्या मुलीच्या अंगात दर रविवारी खंडोबा येतो. रिकामा येत नाही, मग असं दांडकं घेऊनच येतो. म्हटलं आलं की घर हाणून काढतोय. परंतु हे शब्द आले की नक्कीच अडचण निर्माण होते. तसं तुकोबराय म्हणतात, साधने सुलभच आहे, संतांच्या स्पर्शाने सुलभ आहे, पण परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. जर पूर्व पुण्य असेल तरच संत भेट होते, हे लक्षात घ्या. बहु अवघड आहे संत भेटी, फार अवघड आहे ना संतांची भेट होणं. अरे दुर्जन पावला पावलावर भेटत असतात, अवघड गोष्ट आहे सगळी. दुर्जन पावला पावलावर भेटत असतात, सज्जन पुण्याईने भेटत असतात.
दुर्जनाची काय कुठेही भेट होते, टोल नाक्यावर होते, गाडी कुठं ठोकली तिथं होते, कुठंही भेट होऊ शकते, मंदिरातही होऊ शकते. दुर्जनाची कुठेही भेट होते, सज्जनाची भेट अहोभाग्याने होत असते, अहोभाग्याने संत भेट होत असते. पण सांगू मी तुम्हाला, संत भेटीमध्ये माणसाचा उद्धार आहे बरं का. पतन उद्धार संघाचा महिमा ते ज्यावे अधमा संत सेवे. आपलं पतन करून घ्यायचे की आपला उद्धार करून घ्यायचा हे संगतीवर अवलंबून आहे, कुणाची संगत करावी. संत मी पहिलं सांगेल तुम्हाला, संत संत या शब्दाचं दुसरं नाव जर काय असेल तर संत या शब्दाचं दुसरं नाव त्याग आहे. जिथं त्याग असेल संत. उगाच कुणाला संत म्हणू नका, उगाच कुणाचे चरण धरू नका. मी तर आवर्जून सांगेल, आम्हाला महाराजच ठेवा, कुणाला संत करू नका बळजबरी. न जाणू त्याचा फोटो नंतर कुठं लागतो. उगाच संत म्हणू नका. फार त्याग असतो संतांच्या जीवनामध्ये. एकदा नाथ बाबा एका नदीकाठी बसले आणि बसल्याच्या नंतर पाहिलं एक दृश्य. एक विंचू आला आणि पाण्यामध्ये पडला. विंचू होता तो. विंचू आला आणि पाण्यामध्ये पडला. दयाळू असतात संत. विंचू मरतोय, आता वाहून जाणार आहे, मी जर याला वाचवलं नाही, विंचू जरी असेल हा, तर मी वाचवलं पाहिजे ना त्याला. मी जर याला वाचवलं नाही, मला आवाज येतोय बोलण्याचा, बोलू नका प्लीज. मी जर या विंचूला वाचवलं नाही, काही क्षणामध्ये हा मरणार आहे, काही क्षणामध्ये मरणार आहे हा. मग वाचवलं पाहिजे ना, विंचू जरी असला तरी. महाराजांनी विंचवाच्या खालून हात घातला, विंचवाच्या खालून हात घातला, विंचू वरती काढला. विंचू होता ना तो मंडळी, विंचू होता. त्या विंचाला वाटलं, अरे बापरे, मला एवढ्या अलगद या महात्म्याने उचललं. कदाचित या महात्म्याला माझा स्वभाव माहित नसावा, या महात्म्याला माझा स्वभाव माहित नसावा. जाता जाता स्वभाव दाखवायला काय हरकत आहे. जाता जाता जायचंच आहे ना आपल्याला, जाता जाता थोडासा स्वभाव दाखवायला काय हरकत आहे. विंचवाने खाली उतरत असताना महाराजांच्या हाताला दंश केला, मोठ्याने दणका दिला. विंचू होता तो. वेदना झाल्या, हात झटकल्या गेला महाराजांचा. विंचू परत पाण्यात पडला. आता विंचू मरणार, आता वाहून जाणार. मग काय, आपल्याला झालेली जखम आज ना उद्या नीट होणारच आहे, पण हा मरेल ना, जीवानिशी जाईल ना. महाराजांनी परत खालून हात घातला विंचवाच्या. विंचूच होता तो. त्याला वर काढलं, खाली ठेवणार. विंचाने विचार केला, या महात्म्याला पहिला दणका बसला नसावा, या महात्म्याला पहिला जर दणका बसलाच नसेल, दुसरा दाखवतो म्हटला. दुसरा दणका मारला, हात झटकला, विंचू पाण्यात पडला. एक सज्जन माणूस तिथं आला. सज्जन तिथं आला आणि महाराज, विंचू आहे हो तो, किती जरी शिकलेला असला तरी, त्याचे 2 अभंग पाठ असले तरी, तो वारी करत असला तरी, हा कीर्तनाला येऊन बसत असला तरी, त्याचा विंचू हा मूळ स्वभाव आहे, तो विंचू आहे. तो दिसायला किती जरी सुंदर असला, विंचू आहे बर का तो. किती जरी सुंदर असला, विंचू आहे. चांगले कपडे आहे, विंचू आहे बर का तो. महाराज, विंचू आहे तो त्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही. महाराज म्हटले, ते तर मला इथं कीर्तनातून सांगायचंय. तो विंचू असून त्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही. मी संत असून माझा चांगला गुणधर्म का सोडू. ते संत, ते संत, ते संत. आणि मग चरण. फायदा जरी होत असेल तुमचा, फायदा जरी होत असेल, दुर्जनाचे चरण पकडू नका. नुकसान जरी झालं, सज्जनाचे पकडा, सज्जनाचे पकडा. दुर्जनाच्या पंगतीमध्ये एखाद्या वेळेस जेवणाची पंगत जर चुकली ना महाराज, जेवणाची पंगत, जेवणाची जर पंगत चुकली तर एका टायमिंगचं जेवणच चुकतं. जेवणाची जर एखाद्या वेळेस पंगत चुकली, कधी कधी लोक म्हणतात, झालं संपलं, लवकर यायचं ना. अरे बापरे, आता मरतो दिवसभर. म्हटले, सप्त्यातलंच खात असतो मी, घरी बनवलंच नाही, तिला सांगितलं. जेवणाची जर पंगत चुकली तर एका टायमिंगचं जेवण चुकतं. पण संगत जर चुकली ना, लाईफ चेंज होते माणसाचं, जीवन चेंज होतं, जीवन चेंज होतं. जर मूर्खाची संगत लाभली ना, मग फार अवघड गोष्ट आहे महाराज, फार अवघड गोष्ट आहे.
वृक्षस्य गात्राणि वर्धन्ति किंतु तेषां ज्ञानं न वर्धन्ति. न जाणू मला हे सांगितल्याशिवाय माझं कीर्तनच होत नाही. दुर्जनाच्या संगतीमध्ये नुकसान होतं बरं का, माणसाचं नक्कीच नुकसान होतं. सज्जनाच्या संगतीमध्ये फायदा होईल हे मला माहीत नाही. सज्जनाच्या संगतीमध्ये तुमचा फायदा होईल की नाही हे मला मुळीच माहीत नाही. पण गॅरंटीने सांगेल, 100% सांगेल, सज्जनाच्या संगतीमध्ये तुमचं कधीच नुकसान होणार नाही, कधी नुकसान होणार नाही. दुर्जनाच्या संगतीमध्ये नुकसान होतं माणसाचं. एकदा एका राजहंसाने कावळ्याची संगत केली. राजहंस पक्षी माहिती आहे तुम्हाला? ऐकलं असेल पुस्तकातलं वगैरे, पाहायला मिळत नाही सहसा. कावळे काय राजहंस पक्षी जात असताना कावळा म्हटला, अरे उशीर झालाय, थांब म्हटले माझ्याच घरी. घर म्हणजे झाडावरती थांब. राजहंस पक्षी झाडावरती थांबला. कावळा पण होता सोबतीला. चुकीची मैत्री झाली ना. तसं पाहिलं तर दोघांच्या विचाराची योग्यता नाहीये. राजहंस पक्षी हा विचाराने फार मोठा आहे. कारण राजहंस पक्षाला दूध आणि पाणी एकत्र करून प्यायला दिलं तर राजहंस पक्षी बुद्धिवान आहे. फक्त दूधच प्राशन करतो, पाणी शिल्लक ठेवतो. कावळ्याचं मला सांगायची गरज नाही. अगदी म्हणजे निवदापासून तिथं त्याची सुरुवात होत असते. त्या राजहंसाने कावळ्याची संगत केली. थांब इथं म्हटल्यावर थांबून घेतलं. दोघांची डिस्कस चर्चा सुरू झाली त्या झाडावरती. आणि गप्पा मारत असताना हे दोघं जण झाडावरती होते. त्या नगराचा राजा जरा फिरत फिरत बाहेर आला आणि दाट अशी सावली दिसली त्या झाडाची. दुपारची वेळ होती. म्हटलं आता पुढं जाण्यापेक्षा शिकार करायचंच आहे, करता येईल नंतर. म्हटले पुढं जाण्यापेक्षा एक काम करू. म्हटले काय? गार सावली आहे, थोडा आराम करून मग जाऊ म्हटले. त्या नगराचा राजा तिथं त्या झाडाखाली झोपला. आणि झोपल्यानंतर हे दोघं जण वरती चर्चा करत होते. दोघं जण कावळ्याने चर्चा करत असताना वरून कार्यक्रम राबवला. म्हणजे मला याच्यापेक्षा जास्त सांगता येणार नाही, तुम्हाला समजून घ्या. कावळ्याने वरून कार्यक्रम राबवला. कावळा निघून गेला. काही थोड्या वेळानंतर राजा उठून बसला. पाहिलं तर सगळे कपडे घाण झालेले. राग आला ना राजाला. अरे या नगराचा मी राजा आहे, कोण मूर्ख असेल माझ्या अंगावरती घाण केली? या नगराचा राजा आहे ना मी, या नगराचा राजा आहे ना मी, या नगराचा. हा म्हणजे तुम्हाला राजाची किंमत कशी असते सांगू मी तुम्हाला. हां, गावात फिरणारं कुत्रा असलं त्याला हाड म्हटलं तरी चालतं, पण राजाचं जर कुत्रा असेल तर त्याला आवा हाडा म्हणावं लागतं. आवा हाडा म्हणजे त्याला सुद्धा आरकार करून जमत नाही. हा तर राजा आहे, भरलाय बिचारा. कोण भरवला असेल मला, कोण खराब केला असेल, कोण मूर्ख असेल त्याला जीवच मारतो. राजा उठला आणि वरती पाहिलं. झाडाच्या वरती कोण दिसलो? हा वा क्या बात आहे. वरती राजहंस दिसला. कावळा गेला होता ना, चतुर होता तो, गेला निघून. वरती राजहंस होता. राजाने बाण हातामध्ये घेतला आणि बाण मारला. राजहंस ठार झाला. पतन उद्धार संघाचा महिमा. संत संगतीमध्ये तुमचा फायदा आहे की नाही हे मला माहित नाही. संत संगतीचे काय सांगू सुख, 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 संत संगतीचे काय सांगू सुख. आपणा पारिके नाही ते नाही ते नाही ते, आपणा पारिके नाही ते नाही ते नाही ते. साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना.
संगत ही सुख देणारी असते बरं का. 2-5 मिनिटाची का होईना दुर्जनाची संगत लाभली ना तर ती दुःख देणारी असते. एका मुलीचं नवीन लग्न झालं. पूर्वी गावापर्यंत गाड्या नव्हत्या, आता घराघरापर्यंत गाड्या आहे. हे आपण भाग्यवानाचे लक्षण आहेत. गाड्या नव्हत्या पूर्वी. मग काय मुलीचं नवीन लग्न झालं. बापाला वाटलं कमीत कमी फाट्यापर्यंत मुराळी आलाय, मुराळीच म्हणतात ना इकडं. स्वतः मुलीचा नवराच आलाय, मग आता फाट्यापर्यंत या दोघांना मी सोडवतो. कमी वेळ का होईना तेवढी, हां फाट्यापर्यंत सोडवतो. मुलीची सुटकेस उचलली बापाने. तुम्हाला सांगू मी, मुलीचं आणि बापाचं फार वेगळं नातं असतं बरं का. मुलीची सुटकेस उचलली आणि फाट्यापर्यंत बाप सोडण्यासाठी निघाला. बिचारी वसू नावाची मुलगी पाठीमागे हळूहळू चालत होती. मुलीच्या बापाबरोबर त्या मुलीचा पती सुद्धा चालू लागला. आता मग चर्चा सुरू झाली दोघांची. थोड्या वेळ का होईना तेवढी संगत लाभली. चर्चा सुरू झाली. जावयाने इकडं तिकडं पाहिलं आणि शेती जवळच एक शेतीचं ज्वारीचं शेत दिसलं. सासऱ्याला विचारलं, सासरे भाऊ शेत फार सुंदर आहे. सासऱ्याने तिकडं न पाहता सांगितले, बघा त्या बाबतीत मला काही विचारू नका. म्हटले का, ते वैऱ्याचं आहे ना माझ्या, त्याच्याबद्दल मला काही विचारू नका. का वैऱ्याचं आहे? शांत बसावं ना त्या जावयाने सुद्धा. सासरे भाऊ वैऱ्याचं असं नका, पण त्या शेतामध्ये जी ज्वारी आहे ती फार सुंदर आलेली आहे. बघा या वर्षी 30 पोते होणार आहे त्या माणसाला. आता मला तुम्ही सांगा, आपलाच माणूस जर एखाद्या वैऱ्याचंच वर्णन करू लागला तर सहन होईल का आपल्याला? सासरा होता म्हणून ठीक आहे, सासू असती तर त्याच्या हाताला चावली असती. हे बघा जावई बा, मला त्याबद्दल बोलायचं नाहीये, ती वैऱ्याच आहे. नाही नका बोलू, पण 30 पोते ज्वारी होणार आहे. मग तर आता राहावे ना सासऱ्याला. हे बघा जावई बा, तुम्ही नवीन आहात, तुम्हाला माहित नाही, 30 पोते नाही होणार त्याला ज्वारी, मग 20च पोते होणार आहे. जावई म्हटलं नाही 30 पोते होणार आहे, सासरा म्हटलं नाही 20च पोते होणार आहे. जावई म्हटलं नाही 30 पोते, सासरा म्हटलं 20 पोते. जावई कोल्हापूरला होता ना काही दिवस, इथं नाही इथं खाली. हा वा. सासरे बाबा 30 पोते नाही, जावई बाबा 20च पोते. जसा जावयाला राग आला, रस्त्याचं काम चालू होतं आणि खडीचे गंज टाकलेले होते. भावली सारखा सासरा उचलला आणि खाली टाकला आणि त्याच्यावरून जावाई बसला. किती पोते? खाली घासतय पाठीला. 20च पोते. वसू नावाची मुलगी अडचणीत आली. बाबा पाठ लाल झाली की घासू घासू म्हणा ना 30 पोते. बाप म्हटला, हे बघ वसू, पाठ किती घासू, 10 पोत्याची कळ कशी सोसू. 10 पोत्याची थोड्या वेळ का, गधे को गधे मिल गए. लाताचे. एक जण हायवे रोडवरून म्हशीवर बसून चाललं होतं, दुसरं येडं भेटलं त्याला. कुठं म्हणजे पुढं चौकात. चौकात कशाला? काम आहे म्हटलं माझं, म्हशीवर बसून. मग माझी माहिशी म्हटला. अरे पण पुढं चौकात गेल्यानंतर तुला पोलीस पकडतील. हा म्हटला, कस काय पकडतील? खालचं येडं म्हटलं, तू कुठं हेल्मेट घातलंय? म्हशीवरचं येडं म्हटलं, हेल्मेट घालायला. म्हैस काय टू व्हीलर आहे का म्हटलं? आणि अगदी मागचं शेपूट जर धरलं तर सीट बेल्ट सुद्धा लावायची. मूर्खस्य गात्राणी वर्धन्ति किंतु तेषां ज्ञानम न वर्धन्ति. मी सांगत असते, मूर्खाचे अवय वाढतात, वजन वाढतं, वय वाढतं, ज्ञानम न वर्धन्ति, ज्ञानम न वर्धन्ति. आणि अशा व्यक्तीला जर समजून सांगायचं असेल, तुम्ही विचार करा, आपण आता कितीतरी हुशार आहोत, सोशल मीडियाचा जमाना आहे, हुशार आहोत. त्या दगडांना डोकं लावत असताना काय अवस्था झाली असेल माझ्या तुकोबरायची. बुडतेही जन येतो कळबळा म्हणून. या किती अवघड झाला असेल महाराज. समजून सांगण्याच्या पलीकडे काही गोष्टी असतात, समजून सांगण्याच्या पलीकडे असतात.
एका बाईचं 120 किलो वजन वाढलं. 120 किलो वजन. इथं जर कोणाचं असेल, इथलं सोडून 120 किलो वजन वाढलं. आली डॉक्टर साहेबांकडे. डॉक्टर साहेब, तुम्ही आमचे फॅमिली डॉक्टर आहात आणि शूटिंग चालू आहे, हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे बाबाच्या मोबाईलमध्ये. फक्त मला जाईपर्यंत कॅमेरा सापडला पाहिजे. पाहिलंच नाही. 120 किलो वजन वाढलं. डॉक्टर साहेब, फॅमिली डॉक्टर आहात तुम्ही. म्हटले मग एक काम करा ना डॉक्टर साहेब. म्हटले काय? अहो एवढं वजन वाढलं माझं, काहीतरी औषध द्या ना, माझं वजन कमी झालं पाहिजे. एवढं वजन वाढलं. माझा नवरा तर अगदी आमच्या घरातलं भाऊलं सुद्धा मोठं आहे, इतकं वजन वाढलं. मला मूर्खस्य गात्र, माझा सिद्धांत महत्वाचा आहे. एवढं माझं वजन वाढलं की घरातले माणसं अगदी भावले सुद्धा मोठाले दिसतात, एवढे छोटे छोटे दिसतात. माझं 120 किलो वजन वाढलं. डॉक्टर साहेब, विनंती आहे तुम्हाला काहीतरी औषध द्या मला. डॉक्टर साहेबाने अगदी विचारलं, मावशी एवढं वजन वाढलं तुमचं, मग तुमचा आहार किती आहे? मावशी म्हटल्या, जास्त आहार नाही आहे, फक्त 20च चपात्या खाते. वन टाइम फक्त 20च चपात्या खाते. एका टायमाला फक्त 10च वाट्या भात लागतो आणि अख्खं भरून पातीलं वरण लागतं मला. मी जास्त घेत नाही हो, तेवढंच छोटंसं आपलं खाते. डॉक्टर साहेब म्हटले, काळजी करू नका, माझ्या ट्रीटमेंटचा फरक जरी माझ्या पत्नीला पडला नसेल, तुम्हाला 100% पडणार आहे. एक काम करा, 20 चपात्या खाता ना? म्हटले हो. मग 10च घ्या ना, त्यातल्या 10 चपात्या खा. 10 वाट्या भात लागतो तर 5च घ्या. अख्खं पातीला भरून वरण घेता ना तुम्ही, निम्म करा, त्यातलं अर्ध करा, एवढा आहार घ्या आणि हेच तुमचं औषध म्हणून समजा. ती बाई म्हटली, डॉक्टर साहेब हे औषध जेवणाच्या अगोदर घ्यायचं की नंतर घ्यायचं? हे औषध जेवणाच्या अगोदर घ्यायचे की नंतर घ्यायचंय? मूर्खस्य गात्रानि वर्धन्ति किंतु तेषां ज्ञानम न वर्धन्ति. फार अवघड गोष्ट आहे एखाद्या माणसाला समजून घेणं आणि समजून सांगणं. ज्यावेळेस तुकोबराय अनेक वेळेस आपल्याला त्या ठिकाणी उपदेश करतात, तर त्याही उपदेशामध्ये तुकोबराय एकदा म्हणतात, किती सांगू तरी न ऐकती टिंब टिंब पुढे टिंब टिंब रडतील. हा, पुढे शिंदळीचे रडतील भाग. कारण कळवळा येत होता ना, आणि जे तळमळीने बोलत असतात ना महाराज, ते जे तळमळीने बोलत असतात म्हणजे त्या माणसामुळेच कुठंतरी आपलं भलं होतं. तुम्हाला माहिती आहे, स्वार्थी माणसं फार गोड बोलत असतात, पण गोड बोलण्यामुळे जे नुकसान होतं ना आपलं, त्या आयुष्यभर भरून काढता येत नाही आपल्याला. ज्यावेळेस नाथ बाबांना त्या ठिकाणी अंगावरती येवण थुकत होता, दया आलीच त्याची शेवटी. 108 वेळा थुंकला, नंतर पश्चाताप झाला, महाराज माफ करा मला, तुम्ही चूक झाली बरं का. तोंड पार सडून गेलं. चूक झाली, परत अशी होणार नाही. बाबा नाथ बाबा म्हटले, अरे तुझी चूक झाली नाही, उलट चांगलंच केलं. एवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. संतांचे वचन सुद्धा आपल्यासाठी भाग्याचे ठरत असतात, भाग्याचे ठरत असतात. म्हणून ते संत, त्यांचे चरण, संत चरण रज रजकन. एखाद्याचा पायगुण आमच्या संस्थेमध्ये आमच्या वतीने आता 7 मुलींचे लग्न झालेत. मी स्वतः कन्यादान केले. पायगुण सांगेल, पूर्वीच्या मुलीचं लग्न ठरायचं तर बिचारा मुलीचा बाप हात जोडून उभा असायचा मुलाच्या बापासमोर. लग्न होईपर्यंत, मुलगी वाटे लावेपर्यंत हात जोडून सांगतो बरं का. एकुलती एक मुलगी आहे, कधी शेतात कामाला पाठवली नाही, घरचं जास्त काम येत नाही, आमची लाडकी आहे. एक काम करा, जरा 4-2 महिने सांभाळून घ्या आमच्या लेकराला. मुलीचा बाप हात जोडायचा पूर्वी, ऐकताय ना तुम्ही? आता मुलीचा बाप हात जोडत नाही. आता मुलीचा बाप हात जोडत नाही, आता मुलाचा बाप हात जोडतो. सांगा बरं का, सांभाळून घ्यायला कमीत कमी 4-6 महिने तरी एकत्र. सांगा सांभाळून घ्यायला 4-6 महिने का होईना एकत्र ठेवायला. कारण ही वावदळ आल्याच्या नंतर आमची कोपी राहती का जाती. रज पायगुण
ज्या महाराष्ट्राला संतांचा पदस्पर्श झाला, पुनीत झाला हा महाराष्ट्र, त्या संतांचे रज लागता अभंगाचं प्रथम चरण. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता चरण रज लागता वासनेचे बीज जळून जाय. हा खटाटोप ज्या वासनेमुळे मी तुम्हाला सांगितलं की वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या स्पर्शाने वासना जळून जाते. सामान्य जीवाला पडलेला हा प्रश्न आहे. जर वासना नाही जळाली तर मग काय होतं नेमकं? तर वासनेमुळे माणसाला जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे पुरावा. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. वासनेमुळे माणसाला त्या ठिकाणी जन्म घ्यावा लागतो. कधी कधी माणूस मरतो, वासना कधीच मरत नाही. माणसं मेले गेले आपल्यातून, आपल्याला सोडून गेले. सहज आपण म्हणतो चांगला माणूस होता बरं का, अगदी जवळचा होता, रात्री आमचा फोन झाला, गेला माणूस, पण त्याची शेवटची इच्छा तेवढी अपूर्णच राहिली. माणूस मरतो, वासना मरत नाही. माणूस जळतो, वासना जळत नाही. आपल्या कोण जळत नाही, संतांचा स्पर्श झाला मग जळते वासना. वासना वासना म्हणजे काय अगदी तुम्हाला फोडून सांगेल मी. वासना वासना आपल्याकडे कितीही असू द्या तरी सुद्धा समाधान कधीच वाटत नाही. वासना आहे. एक मजला बांधून झालाय, गॅरंटी नाही देहाची, तरी सुद्धा दुसऱ्या मजल्याचे गज. वासना आहे. बरं, एखाद्याची वासना, एखादा गरीब असेल तर त्याची वासना गरीब असेल, एखादा श्रीमंत असेल त्याची वासना फार श्रीमंत असेल. वासना प्रत्येकामध्ये. आपल्या भारताचे 2 पुढारी अमेरिकेला फिरायला गेले. भारताचे अगदी श्रीमंत अमेरिकेला फिरायला गेले. तिथं गेल्याच्या नंतर तिथल्या मंत्रिमंडळाचा विस्तार बैठक बसली आणि बैठक बसल्यानंतर विचारलं आज कोण आलंय. म्हटलं आपल्याकडे भारतातले 2 पाहुणे आलेत, फार श्रीमंत आहे. अरे वा, त्यांना चांगली व्यवस्था करा. म्हटले काय? खाण्यापिण्याची. मग आता पिण्यासाठी काय द्यायचं? भारतामध्ये सगळ्यात फेवरेट पेय जर काय असेल, सगळ्यात आवडीने लोक काय पितात? म्हणजे चहा तर पिताच, पण मला वाटलं इकडचे कॉफी घेतात की काय. चहा, वाह क्या बात आहे. चहा आला, चहा दिला. मग आता नाश्त्यासाठी काय द्यायचं? तर नाश्त्यासाठी म्हटले पोहे द्या. आपला अमेरिका देश सर्व श्रीमंत देश आहे, तर पोहे देत असताना
चांदीच्या प्लेटीमध्ये सोन्याचे चमचे द्या म्हटले खाण्यासाठी. जाऊ द्या पोहे. दोन्ही पुढाऱ्यांच्या समोर ते पोहे आले. आल्यानंतर दोघांच्याही तोंडाला पाणी सुटलं. पोहे बघून नाही. वा, काय अभ्यासू मंडळी आहेत बघा. 4Gची पाहिजे. 5G. वा, क्या बात आहे. ते चमचे बघून दोघांच्या समोर ते आलं. दोघांच्याही तोंडाला पाणी सुटलं ते चमचे बघून. ते चमचे पाहून हे चमचे विचार करू लागले, जर आपण हे चमचे घरी नेले तर घरचे चमचे किती खुश होतील. एक जणाने तर एवढ्या गप्पा रंगवल्या का तिथले मंत्री हसून हसून फसवले. एक चमचा उचलला आणि खिशामध्ये टाकला. तिथल्यांचं नव्हतं लक्ष, पण जे बरोबर गेलं होतं त्याचं कटाक्ष लक्ष होतं. त्याने पाहिलं याचं जमलं. म्हटलं आता माझं कसं जमवायचं. तो म्हटला, ए हसू नका. तुमचा अमेरिका देश सर्वात श्रीमंत असेल, पण आमचा भारत देश कलागुणांनी संपन्न देश आहे. कुणाला मृदंग वाजवता येतो, कुणाला गायन करता येते, कुणाला व्याख्यान करता येते, कुणाला विंचू उतरवता येतो, आणि कुणाला वा इकडं पण ना. जय हो. ही सुद्धा एक कला आहे ना. तिथल्या एक जणाने विचारलं का हो, एवढ्या कला जर तुमच्या भारत देशामध्ये असेल तर तुमच्यामध्ये एखादी अर्धी तुमच्यात. मग म्हटलं तेच तर सांगायचं होतं ना मला. माझ्यात सुद्धा कला आहे. मग कोणती कला आहे? हा बघा, एक सोन्याचा चमचा नाही का म्हटलं. इथं एकच होता ना. एक सोन्याचा चमचा नाही का. हा सोन्याचा चमचा मी माझ्या खिशात घालतो, याच्या खिशातून वर काढतो म्हटला. बापरे, जेवायला काय होतं आज. खऱ्या अर्थाने एखादा श्रीमंत असेल त्याची